नमस्कार मंडळी. पातळ आणि सुकी भाजी काय करावी हा मोठा प्रश्न पडतो आपल्यासारख्या गृहिणींना. बाकीच्या पालेभाज्या आपण खातो, पण पालक आपल्या आहारात सहसा येत नाही, क्वचित येतो. तर हप्त्यातून एकदा का होईना डाळ पालक करायची, तीही चमचमीत, अगदी बोटं चाटून घेतले पाहिजे. चला तर मग. तर इथे मी अर्धी जुडी पालकची घेतली. चांगली 20 ते 25 पाने घ्यायची. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 7 ते 8 पालकची पाने घेऊन एकावर एक अशी रचून घेतल्यामुळे पालक चांगला बारीक कापता येतो. आपण काय करतो, पालकची कवळी हातात घेऊन कापायला घेतो. तसे न करता पाने असे एकावर एक रचल्यानंतर असे उभे कापून घ्यायचे. कापताना पाने थोडी निसटतात, पण हाताने चांगली दाबून घ्यायची. तर इथे मी उभा आणि आडवा पालक कापून घेणार आहे. त्यामुळे काय होते, पालकची भाजी लांब लांब न निघता चांगली बारीक चिरून होते. एका हाताने पाने चांगली दाबून अशा प्रकारे आडवे कापून घ्यायचे, म्हणजे पालक चांगला बारीक चिरून होतो आणि भाजीसुद्धा पटकन कापून होते. सारखी सारखी अशी सुरी फिरवायला लागत नाही. पालकचा रंग शिजवल्यानंतरही हिरवागारच दिसला पाहिजे. त्यासाठी काय करायचे, चला तर मग पुढची तयारी करूया. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे. तूप घालायचे नसेल तर तेल घाला किंवा तेल आणि बटर मिक्स करून घालायचे. नुसते बटर घातले तर बटर लगेच जळून जाते, म्हणून बटरबरोबर तेलसुद्धा घालायचे. तुपाने किंवा बटरने डाळीला चव खूप छान येते. तूप चांगले गरम झाले, 2 चमचे राई घालून घ्यायची आणि 2 चमचे जिरे घालून घ्यायचे. राई आणि जिऱ्याचा वापर जास्त करायचा आहे. थोडे परतून घेतल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून हातानेच तुकडे करून फोडणी देऊन घ्यायची. कढीपत्ता आणि राई जिरे झाल्यानंतर इथे मी 7-8 लसूण पाकळ्या किसून घातल्या. लसूण जर का बारीक चिरून घातला तर हाताने बाजूला काढतात आणि लसूण किसून घातला तो डाळीमध्ये दिसण्यात येत नाही आणि लसूण बाजूला फेकला जात नाही. तर लसणाचा पुरेपूर फायदा डाळीमध्ये होतो आणि लसूण बारीक किसून घेतल्यामुळे लवकर परतूनसुद्धा होतो तेलामध्ये. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घालायच्या. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. फोडणी देताना नेहमी एकदा तेल किंवा तूप चांगले गरम झाले तर गॅस मंद आचेवर ठेवून फोडणी करायची, म्हणजे फोडणी जळत नाही. एक छोटा कांदा घेऊन एकदम बारीक चिरून फोडणीत घालायचा. कांदा आता परतून घेऊया. कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, एकदम जाळायचा नाही कांदा. याच्यामध्ये थोडासा हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी जास्त मसाल्याचा वापर नाही करणार आणि जर का तुम्हाला लाल मसाला आवडत असेल तर घाला, मी नाही घालणार. फोडणी व्यवस्थित परतून झाल्यावरती चिरून घेतलेला पालक पूर्णपणे घालून घ्यायचा. पालक कढईमध्ये शिजवून घेतला तर शेवटपर्यंत हिरवागारच दिसतो आणि जर का डाळीबरोबर उकडून घेतला तर रंग बदलतो. पालक चांगला परतून घेतल्यानंतर शिजविण्यासाठी 2 मिनिट तरी याच्यावर झाकण ठेवून द्यायचे, तोपर्यंत पालक चांगला शिजवून निघेल. झाकण काढून घेतले. पालक कमी पण झाला आणि चांगला शिजवूनसुद्धा झाला. पालक तेलामध्ये परतल्यामुळे जरासुद्धा रंग बदलला नाही. डाळ बघा मी कशी शिजवून घेतली. ही डाळ कच्ची नाही आहे, पूर्ण डाळ शिजलेली आहे आणि इथे मी तुरीच्या डाळीचा उपयोग केला. पालक डाळ मी 3 माणसांसाठी बनवत आहे. तुम्हाला जर का पालक आणि डाळ जास्त माणसांसाठी बनवायची असेल तर डाळी मिक्स करून घ्यायच्या. मूग डाळ किंवा तूर डाळ किंवा लाल मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ तिन्ही डाळी मिक्स करून
कधीतरी पालक डाळ अशी सुद्धा बनवायची. आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेतले. मी याच्यामध्ये लाल मसाला का नाही घातला, याच्याबरोबर तोंडी लावायसाठी हिरव्या मिरचीची भजी करणार आहे. त्यामुळे जास्त तिखटाचा मला वापर करायचा नव्हता, म्हणून मी याच्यात मसाला नाही घातला. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मी आठवड्यातून एकदा तरी तूर डाळ पालक करते किंवा तिन्ही डाळी मिक्स करून लाल मसाला घालून पालक डाळ करते. डाळीला आता चांगली खळाखळा उकळी आली. बारीक चिरलेली अशी छान कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे जर का डाळ बनवली, लहान मुले काय मोठी माणसेसुद्धा आवडीने खातात. डाळ पालक बनवताना जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही झाला पाहिजे. याची अजून चव वाढविण्यासाठी 1 चमचा बटर घालून घेतले. पालक डाळ चपाती आणि भाताबरोबर घेऊन तोंडी लावायला छानपैकी तळलेल्या हिरव्या मिरच्या किंवा लोणचं, पापड, अजून काय पाहिजे. अशी ही साधीसुधी डाळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि कमेंट कुठून करत आहात ते सुद्धा सांगा. आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.